मुंबईचा किनारा जगप्रसिद्ध एलिफंटा लेणी, पण या बेटाच्या पोटात दडलंय असं की ज्याने अख्खं जग थक्क झालंय. 15,000 वर्षापूर्वीचं वॉटर मॅनेजमेंट आणि जागतिक व्यापाराचा अड्डा पहा घारापुरीचा हा विस्मयकारक शो. नमस्कार, मी भक्ती प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते. एलिफंटा म्हणजेच आपलं घारापुरी बेट. आजवर आपण इथल्या लेण्या आणि शिल्पकलेचं कौतुक केलं, पण भारतीय पुरातत्व विभागाने आता इतिहासाचं एक नवं पान उघडलंय. हा शोध काय आहे त्याबद्दल जाणून घेऊयात. उत्खननात सापडलाय 15,000 वर्षापूर्वीचा एक भव्य टी आकाराचा जलसाठा. सुमारे 14.7 मीटर लांब आणि 5 मीटर खोल असलेल्या या साठ्यात 20 दगडी पायऱ्या आजही सुस्थितीत आहेत. सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे हे बांधकाम करण्यासाठी वापरलेले दगड हे बेटावरचे नाहीत. प्राचीन काळात समुद्रातून जहाजाद्वारे हे अजस्त्र दगड इथे आणले गेले. घारापुरी बेटावर पाऊस खूप पडतो, पण खडक असल्याने पाणी वाहून जातं. 7व्या शतकातील आपल्या पूर्वजांनी ही अडचण ओळखली होती. राजस्थानच्या बावडी सारखी ही रचना केवळ पिण्याच्या पाण्यासाठी नव्हे तर प्रगत जलसंधारणाचा पुरावा आहे. घारापुरी हे जागतिक व्यापाराचं केंद्र होतं. तसंच फक्त इथे पाणीच नाही तर रोमन संस्कृतीचं अम्फोरा, मेसोपोटेमियाचं टॉर्पेडो जार आणि कल्चुरी काळातील 11 नाणी सापडली आहेत. याचा अर्थ 1500 वर्षापूर्वी मुंबई जवळचं हे बेट आंतरराष्ट्रीय व्यापाराचं खूप मोठं केंद्र होतं. म्हणजेच आपले पूर्वज जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडलेले होते. प्राचीन घारापुरी हे केवळ धार्मिक केंद्र नव्हतं तर ते प्रगत तंत्रज्ञान आणि जागतिक व्यापाराचं प्रवेशद्वारही होतं. आज आपण आधुनिक वॉटर मॅनेजमेंटच्या गप्पा मारतो, पण 15,000 वर्षापूर्वीच घारापुरीने हे करून दाखवलं होतं. हा वारसा जपणं हीच आता आपली जबाबदारी आहे. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.